वृद्धाश्रमामध्ये हीच अवस्था आहे. वृद्धाश्रमातल्या माई बापाला सुद्धा त्यांची लेकरं शेवटच्या क्षणाला पाणी पाजायला सुद्धा नसतात रे. त्यावेळेस सांगू बसलेले, त्यावेळेस ना ते ते माई बाप एकच बोलत असतात. ते माई बाप एकच म्हणतात, ऐका ना, ते माई बाप काय म्हणतात? ते माई बाप म्हणतात, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही गाणे पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही गाणे पाजले. मी तुझ्यासाठी जीवन त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी राजा शोभा जन्मला. घडविले स्वराज देणे सुखावली प्रजा, परस्त्री माते समान असा होता मुचा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण आम्हाला कधीच विसरणार नाही राजे, तुम्हा नमन करण्याला. राई मेरी वसीमा झाराया, त्यांच्या चरणावरी अर्पित अजन्म ही काया. जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदित तुम्हा छत्रपती. प्रथम वंदित तुम्हा छत्रपती. मुडबर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफडला. करीते वंदन मी कुल दैवतेला, वीर सुभाष राजाला. करीते वंदन मी कुल दैवतेला, वीर सुभाष राजाला. करीते वंदन मी कुलदैवतेला, वीर सुभाष राजाला. करीते वंदन मी कुलदैवतेला, वीर सुभाष राजाला. मुडबर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला. मुडबर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला. अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफडला. करीते वंदन मी कुलदैवतेला, वीर सुभाष राजाला. करीते वंदन मी कुलदैवतेला, वीर सुभाष राजाला. सिंहासनेश्वर राजा
यावरी न करावा भेरू मस्तक हे पायावरी यावर करी संतांची या विठ्ठल नको नको म्हणा गुंतुमाया जाळी काळा जवळी ग्रासवया काळाची उडी पडेल बाजेवा सोडवीन तेव्हा माय बाप प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तना सेवे करता निवडलेला अभंग पुरुष वर्ग उभं राहिलेल्यांनी बोलायचं नाही, खाली बसलेल्यांनी बोलायचं. सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? नाद बाबांचा. कोणाचा? बाबा चष्मेवाले बाबा कोणाचा? नाद बाबांचा. कोणाचा? थांबा बाबा तुम्ही थांबा. इकडं महिला मंडळ सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? नामदेवरायांचा आहे. कोणाचा? नामदेवरायांचा. कोणाचा? मोठ्यानं बोला. झोपल्या की काय आहेत ना जागे. सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? नामदेवरायांचा आहे. कोणाचा? मोठ्यानं बोला. वा असा दंड असा आवाज पाहिजे, बॉडी तसा आवाज. पटलं तुमचं मावशी, मला पटलं तुमचं. तुमच्याकडे बघून शेवटपर्यंत कीर्तन करणार. पदर खाऊनच बसले. बाबा सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे हो? मोठ्यानं बोलायचं बाबा. वा टाळी वाजवा. सेवेकरता निवडलेला अभंग पंढरीरायाचे लाडके भक्त वैष्णवाचे श्रोमणी साधकाचे मायबाप श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार. ग्रहात नाही दान, पोटात नाही आण, परंतु चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबार. ग्रहात मोडकी खाट, फोटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट, असं ज्यांचा परमार्थाचा थाट. विश्वाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तुमच्या आमच्या जिल्ह्याचे गुरु, तुमच्या आमच्या तालुक्याचे गुरु, तुमच्या आमच्या गावाचे गुरु, तुमचे गुरु माझे गुरु, जगद्गुरु जगद्वंदने श्री जगत तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा आणि बाबा या मनाला उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे. तो म्हणजे असा, आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, ज्यांच्या श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही श्रोते मायबाप, श्रोते सज्जन आज या ठिकाणी उपस्थित आहोत, बसलेले आहोत. कैलासवासी, देववासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी मुक्ताबाई दत्तू करे आणि खऱ्या अर्थानं 1 वर्ष झालं या कुटुंबातून, या परिवारातून एक मातृत्व आज या लेकरांना पुरको करून निघून गेले. खऱ्या अर्थानं आईचं जाणं दुःख काय असतं आज त्या लेकरांना विचारा, आज त्या मुलांना विचारा. ज्या लेकरांनी आज 1 वर्षभरामध्ये भरपूर काही अनुभवलं असेल. खऱ्या अर्थानं ज्या मायमाईनं आयुष्यभर कष्ट केले, आयुष्यभर कष्ट करून शून्यातून विश्व निर्माण केलं,
आज आपल्या मुलाबाळांचा संसार प्रपंच त्यांच्या पायावरती उभा करून दिला आणि आज 1 वर्ष झालं या कुटुंबातून या परिवारातून जाणं झालं. मायळू व्यक्तिमत्व होतं. खऱ्या अर्थानं या मायमाऊलीनं आपल्या परिवाराला चांगल्या प्रकारची संस्कारची शिदोरी दिली आणि खऱ्या अर्थानं पूर्ण परिवार निर्व्यसनी आहे. खऱ्या अर्थानं एका नातवानं आजीसाठी वाक्य लिहिले तुम्हाला वाचून दाखवेल, ऐका. ताई, आमच्या आजीने दिलेली संस्काराची शिदोरी आज आम्ही घेऊन चालत आहोत. खऱ्या अर्थानं खूप मोठा परिवार, परंतु पूर्णपणे निर्व्यसनी आहे. आजी शाळा शिकली नव्हती, पण नातवंडांना परतुंडांना शाळेत घेऊन जायची. आजीने जनतेची सेवा केली. नवे ही मायमाऊलीनं, आमच्या आजीनं कोणाचं पोट दुखत असेल तर पोटावरून हात फिरवला, पोटावरून जरी नुसता हात फिरवला तरी त्या ठिकाणी पोट दुखायचं राहायचं. खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस ही मायमाऊली दवाखान्यामध्ये असताना खऱ्या अर्थानं 5 मुलं या मायमाऊलीपाशी होती, 2 मुली होत्या. परंतु शेवटच्या क्षणी मुलांना दुःख सहन करू शकत नाही म्हणून त्यांनी आपल्या नातूला फोन करून बोलवून घेतलं आणि खऱ्या अर्थानं आजीला वाचवण्याकरता डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. परंतु खऱ्या अर्थानं आपण म्हणतो बाबांनो, आले देवाजीच्या मनात येते कोणाचेच आले ना. एकदा का त्या भगवंताची हाक आल्याबरोबर प्रत्येकाला जाणं हे निश्चितच आहे बाबांनो. परंतु खऱ्या अर्थानं खूप गोड कुटुंब, गोड परिवार आणि खऱ्या अर्थानं ही मायमाऊली जाणं झालं. परंतु या कुटुंबावरती अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि खऱ्या अर्थानं या दुःखातून या परिवारानं या सावरावं अशी माऊलींच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. तसेच या मायमाऊलीच्या आत्म्यास शांती लाभो अशी माऊलींच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. तसेच तुम्हा श्रोते त्यांच्यामुळे आज या ठिकाणी दर्शन घडलं. गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, ज्यांची वाणी ऐकावी आणि असं ऐकतच बसावं असं मधुर व्यक्तिमत्व आमचे भारत दादा करे. त्यासाठी जोरदार टाळी वाजवा. गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व त्यांना ही खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं सुंदर असे आज या ठिकाणी साथ संगत लाभते, सुंदर असे गायक वृंद आहेत, सुंदर असे मृदुंग त्यांची साथ लाभते असे आमचे समाधान महाराज. आणि खऱ्या अर्थानं त्यांची हार्मोनियम वरती बोटं पळतात. बाबा, तुमच्यासारखे आम्हाला रोज भेटावे असं वाटतं. हा, गोड अशी टाळी वाजवा आणि सर्व टाळकरी वृंदासाठी जोरदार टाळी वाजवा. दोन्ही चोपदार असतील, जोरदार टाळी वाजवा. आणि खऱ्या अर्थाने तुतारी वादन तुम्ही ज्यांचं ऐकलं दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. भाऊभावी बरं का महाराज, एक चोपदारकीचं भगवंताची सेवा, एक चोपदारकी करतायत आणि एक तुतारी वादन करतायत. अजून काय पाहिजे? आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं जे शूट करतायत तुम्हाला पुन्हा यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. ज्यांचं यूट्यूब चॅनल महाराष्ट्रभर ज्यांचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे असं बाळूमामाचा हरिजागर आणि आमचे भक्त बाळूमामा आमचे समाधान दादा असतील, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच तू महाश्रोते माईबापाच्या चरणाश्रित मस्तक आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला असं वाटतं इकडे असे उन्हाला बसलेली, आम्ही पण लांबचा प्रवास करून 5 वाजता निघालो. आम्हाला थंडी वाजत नाही का? पटकन उठायचं आणि मंडपात येऊन बसायचंय. तुम्हाला वाटत नाही का आपण युट्यूब वरती दिसावं? या सरका पुढे. माझ्या दाव्याला बसल्यावानी बसायचं नाही. सरका पुढे. बाबा, नाही राहिले श्राद्ध, नाही राहिले पुण्यस्मरण का? या आभाळाच्या खाली ज्या माईबापानं हाडाची काढ रक्ताचं पाणी केले ना मावशी, या आभाळाच्या खाली त्या माईबापासाठी कोणालाही वेळ शिल्लक राहिला नाही. तुम्ही हुशार जाणते चेहरे माझ्या समोर बसलात, ऐकून जा. जन्माला आल्याच्या नंतर मरण हे निश्चित हे ठरलेले. मग कीर्तनकार असू द्या, नाहीतर आमदार असू द्या, नाहीतर खासदार असू द्या, नवा या सगळ्यांचा बाप असू द्या, येणं जसा नियम आहे बाबा तसं जाणं हा निसर्गाचा नियम आहे. ननोबराय गोड बोलतात, ननोबराय गोड सांगतात. उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका हा यंत्र जैसे परिभ्रमेगा. एकदा का जन्माला येणं जसं ठरलेलं आहे बाबा तसं मरण सुद्धा ठरलेलं आहे. परंतु महाराज म्हणतात, वर्ण मरताना असं मरू नका.
कारण किती सोसलं यानं, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहाचा बारा मंगला 84 लक्ष योनी, किती बोलत चालायचं, किती 84 लक्ष योनी, किती बाबा एकदा का मुंगी झालं की 1 कोटी वेळा मुंगी व्हावं लागतं. किती वेळा? 1 कोटी वेळा. मग मला सांगा मुंगीला किती दिवसांचं आयुष्य आहे? येईल का सांगता? बोलायचे. मुंगीला किती दिवसांचं आयुष्य आहे? इकडं मावशी, मुंगीला किती दिवसाचं? बरोबर, म्हणून तर विचारलं. मी सांगू का? मी 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 सांगू का? मी सांगायचं आली. मुंगीला 21 दिवसांचं आयुष्य. किती? 21. मग शास्त्र सांगतंय 21 गुणुले कोटी. इतक्या वेळा नुसतं मुंगी होऊन जन्माला यायचं आणि मरायचं. याच्याही पुढे जाऊन बोलेल, दादा भगवंताने जर कुत्र बनवलं, कुत्र्याला किती वर्षाचं आयुष्य आहे? कुत्र्याला, आपण शेतकरी माणसं आहोत, तुमच्याकडनं अपेक्षा आहे मला. वा, टाळी वाजवा. कुत्र्याला 20 वर्षाचं आयुष्य. किती? 20 वर्षाचं. मग 20 वर्ष गुणुले कोटी. इतक्या वेळा नुसतं कुत्र होऊन जन्माला यायचं आणि मरायचं. याच्याही पुढे जाऊन बोलेल, भगवंतानं जर बैल बनवलं, बैलाला किती वर्षाचं आयुष्य आहे? 20 वर्षाचं आयुष्य. मग 20 वर्ष गुणुले कोटी. इतक्या वेळा नुसतं बैल होऊन जन्माला यायचं आणि मरायचं. याच्याही थोडंसं पुढे जाऊन बोलेल, भगवंतानं जर कासव बनवलं, कासवाला किती वर्षाचं आयुष्य आहे बाबा? कासवाला, कासवाला पाठीमाग प्रत्येकाने प्रत्येकाचं मत मांडा. किती? 350 वर्षाचं आयुष्य. किती? 350. मग 350 वर्ष गुणुले कोटी. इतक्या वेळा नुसतं कासव होऊन जन्माला यायचं आणि मरायचं. याच्याही थोडस पुढे जाऊन बोलेल, भगवंतानं जर नाग बनवलं, नागाला किती वर्षाचं आयुष्य आहे? नागाला नागाला किती वर्षाचं आयुष्य? नागाला 1000 वर्षाचं आयुष्य. किती? 1000. मग 1000 वर्ष गुणुले कोटी दादा. एवढ्या वेळा नुसतं नाग होऊन जन्माला यायचं आणि मरायचं. बसलेले नुसत्या ह्या 84 लक्ष योनी सांगत बसले तरी 12 वाजले कळायच्या नाही. मग माणसं म्हणली, लका लका लका, माणसाचा देह बरा आहे की? माणसाला कोटी वेळा होता येतं का बाबा? कोटी वेळा होता येतं का माणसाला? मग माणसाचा जन्म किती वेळा आहे? मोठ्यानं बोला, माणसाचा जन्म किती वेळा आहे? एकदाच आहे, तो पुन्हा मिळणार नाही. अनंत पुण्याईच्या बळावरती बसलेले भगवंतानं सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिलाय. बाबांनो, याला असा वाया जाऊ देऊ नका. अरे हे जीवन जगत असताना असं जीवन जगा, असं जीवन जगा की अरे आपण जर मेलोत ना तर आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं ही आयुष्यभराची कमाई, हे लक्षात ठेवा. नाहीतर एखाद्यानं मरावं बाबा आणि दुसऱ्यानं म्हणावं बरं झालं गेला, चांगलाच नव्हता. आपला लाख वैरी असू द्या गड्या, पण खरं सांगू का मावशी, त्या वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं, त्या वैऱ्यानं सुद्धा म्हणावं, ए बाबा त्याचं माझं होय लाख वैर होतं, परंतु तो खऱ्या अर्थानं चांगला होता, असं जीवन जगायचं. कारण बसलेले या कीर्तनाच्या निमित्तानं माझं एक वाक्य घरी घेऊन जा बरं का. बाबा तुम्ही किती जीवन जगता याला खऱ्या अर्थानं महत्व नव्हे. बाबा तुम्ही किती जीवन जगताय याला खऱ्या अर्थानं महत्व नाहीये.
परंतु तुम्ही कसं जीवन जगताय ना याला खऱ्या अर्थानं महत्व आहे. म्हणून आनंदी जीवन जगा, हॅपी लाईफ जीवन जगा. कारण लाईफ इज नॉट वन्स मोर. शे आयुष्य पुन्हा नाहीये, शे आयुष्य पुन्हा जगता येत नाही. म्हणून आनंदी जीवन जगायचं, हॅपी लाईफ जीवन जगायचं, मस्ती जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायला शिका. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हो वाऱ्यातूनी सूर जैसा, ओ भारुनी ओघळावा. कारण आता हे सगळं संपलं बाबा. नाही राहिले श्राद्ध, नाही राहिले पुण्यस्मरण. कारण या आभाळाच्या खाली ज्या मायबापानं रक्ताचं पाणी हाडाची काढ केली ना, त्या मायबापासाठी इथं कोणालाही वेळ शिल्लक राहील नाही. पण गोड कौतुक करावं आज या करे परिवाराचं, गोड कौतुक करावं आज या लेकरांचं, ज्यांनी आपल्या आईच्या निमित्तानं आज या ठिकाणी नाम कीर्तन ठेवले. हे कोणी करत नाही बाबांनो. कारण इथं कोणालाही वेळ शिल्लक राहिला नाही. आज प्रत्येकाला मावशी एकच वाटते, माझी गाडी, माझा बंगला, माझी मुलं, माझी बायको या नावी मी सुखी आहे. या आभाळाच्या खाली त्या माय बापासाठी कोणालाही वेळ शिल्लक राहील नाही. ऐका बरं का, तुम्ही हुशार जाणते चेहरे माझ्या समोर बसलात, सांगून जाईल मी तुम्हाला. ऐका, आज प्रत्येकाला एकच वाटतंय बाबा, मी जगातल्या सगळ्यात आलिशान बंगल्यामध्ये राहतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी. नव्हे नव्हे, आज प्रत्येकाला एकच वाटते, जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीमध्ये मी फिरतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी. नव्हे नव्हे, आज प्रत्येकाला एकच वाटतंय, मी पैशाच्या गादीवरती झोपतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी. दादा, अरे याला श्रीमंती म्हणत नाही गड्या. ऐका बरं का, याला श्रीमंती म्हणत नाहीत. मग ज्याला बी वाटतंय ना की या जगातल्या सगळ्यात आलिशान बंगल्यामध्ये मी राहतो, म्हणजे हा बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी आहे, त्यांना माझं वाक्य या कानाला हिसका देऊन घरी घेऊन जावं बाबा. शेवटी ना शेवटी गावाच्या बाहेर वड्याच्या कडेला 4 खांबाचं 4 पत्र्याचं शेवटचं आणि परमानंट घर आहे तुमचं आमचं. आणि ज्याला बी वाटतंय ना की मी जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीमध्ये फिरतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी, त्यांना सुद्धा ऐकून जावं. शेवटी ना शेवटी 4 चौघांच्या खांद्यावरती जायचंय, ती तुमची आमची खरी गाडी. आणि ज्याला बी वाटतंय ना की मी पैशाच्या गादीवरती झोपतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी, त्यांना सुद्धा ऐकून जावं. शेवटी ना शेवटी 3.5 मणाच्या लाकडावरती, किती 3.5 मणाच्या लाकडावरती शांत झोपायचे. मग बाबा काय रुततय काय टोचतय हे सुद्धा पाहायला मिळत नाही. बाबा मी असं सांगितलं आणि काही हुशार माणसांनी मला उलट विचारलं, ताई तुम्ही असं सांगता हे आम्हाला मान्य आहे, आम्हाला पटतंय ताई, परंतु आम्हाला हेही सांगा या जगातला नेमका श्रीमंत बठ्ठाचं नावही आम्हाला सांगा. या जगातला नेमका श्रीमंत बठ्ठा आहे तरी कोण? सांगेल म्हटलं बाबा. बसलेले सर्वांनी तहाड बसायचे. या जगातल्या सगळ्या श्रीमंत बठ्ठाचं नाव ऐकून जायचंय माझ्या कीर्तनातनं. ऐका, अरे घरामध्ये खायला भाकरीचा तुकडा नसू दे, परंतु संध्याकाळी झोपताना तोंडावर मायेने आणि प्रेमाने हात फिरवणारे, त्याच्या बी घरात माय बाप जिवंत येणारे, त्याच्यासारखा या आभाळाच्या खाली दुसरा श्रीमंत बठ्ठा माणूस नव्हे, दुसरा श्रीमंत बठ्ठा माणूस नव्हे. हे माझ्या पदरचं नवं. ऐका,
दिवाळीच्या सणाला नामदेवराय देवळात गेला आणि जगाच्या मालकाला नामदेवराय बोलू लागले, देवा चलणार बघ, माझ्या आईनं मला दिवाळीची अंघोळ घातली, देवा मी तुला घालतो. नामा, अरे कुठं? ए देवा चल ना रे बाबा, बघ माझ्या आईनं मला दिवाळीची अंघोळ घातली, मी तुला घालतो. जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये मावशी पाणी आलं आणि जगाचा मालक नामदेवरायांना सांगू लागला, नामा, अरे अखंड विश्वाला मायबाप देण्याची ताकद त्या पठ्ठ्यात आहे रे. नव नव नामा, ह्या अखंड विश्वाला निर्माण करण्याचं सामर्थ्य या बाजारात आहे. ए देवा, मग अरे रडतो कशाला बाबा? ए नामा ऐक की, रडतो याचं बी कारण सांगतो ना. नामा, जगामध्ये कितीही मोठी पदवी कमवा नामा, नवे नवे या जगामध्ये कितीही पैसा कमवा नामा, आणि या जगाच्या पाठीवरती त्या पदवीचं गोड कौतुक करणारी या जगाच्या पाठीवरती दोनच व्यक्तिमत्व. एक म्हणजे जन्म देणारी आई आणि दुसरा म्हणजे जन्म देणारा बाप. नामा, अरे आज या अखंड विश्वाला निर्माण करण्याची ताकद या पठ्ठ्यात रे नामा. नव नव नामा, या अखंड विश्वाला मायबाप देण्याची ताकद त्या भाद्रात. ए देवा, मग अरे रडतोय कशाला? ऐक ना नामा. नामा, अरे या अखंड विश्वाला मायबाप देण्याचं सामर्थ्य पठ्ठ्यात आहे. या अखंड विश्वाला निर्माण करण्याची ताकद या भाद्रात आहे. पण नामा, आज मी माझं स्वतःच मायबाप तयार करू शकलो नाही. कोण बोलते? जगाच्या मालकानं बोलावं बाबा. नामा, मी आज माझं स्वतःच मायबाप तयार करू शकलो नाही. बसलेले या जगाच्या मालकाला सुद्धा बोलावं लागलं होतं, या जगाच्या चालकाला सुद्धा बोलावं लागलं होतं. स्वामी, तिन्ही जगाचा आई विना भिकारी. लक्षात ठेवायचं बरं का. अरे ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला जन्म देणारी आई निघून गेली नाही, ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला जन्म देणारा बाप निघून गेला नाही, त्या दिवशी त्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला भिकारी केलं म्हणून समजून जायचं. भिकारी केलं म्हणून समजून जायचं. अरे बांधलेला बंगला पडला तर पडू द्या, पुन्हा बांधता येतो बाबा. मिळवली श्रीमंती जात असेल तर जाऊ द्या, पुन्हा या मनगटाच्या ताकदीवरती कष्टाच्या बळावरती पुन्हा मिळवता येते. बसलेले त्याच्याही थोडंसं पुढे जाऊ सांगेल, उगवलेला सूर्य जर मावळाला जात असेल ना तर निश्चित जाऊ द्या, तो दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेल. पण सांगा तुम्ही मला, आज या कुटुंबातून, आज या परिवारातून या मुलांची आई 1 वर्ष झालं हे मातृत्व या काळाच्या पडद्याच्या आड निघून गेली. आज या लेकरांनी किती हाक मारली, आई ये ना ग माय, एकदा ये ना ग आई, एकदा ये. या लेकरांसाठी ग आई, एकदा ये आई. तुझ्या निमित्तानं आज या ठिकाणी एवढा समाज गोळा झालाय ग आई. आमची मावशी दिसते, काकी दिसते, आत्या दिसते, सगळे 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 दिसतायत ग आई. पण आई, या गर्दीमध्ये मात्र आमची आई कुठून तरी यावी आणि बाळा तायडे असा आवाज द्यावा असं वाटतंय ग आई. ए माय, ये ना ग, एकदा ये ना ग आई, एकदा. बसलेले खरं सांगा ना, आज या लेकरांनी कितीही आई आई केलं तरी त्या लेकरांची आई पुन्हा येईल का? नाही येणार. त्या लेकरांची आई आज त्यांना आयुष्यभरासाठी सोडून निघून गेली, आयुष्यभरासाठी पोरक करून निघून गेली ती आई, आयुष्यभरासाठी निघून गेली. म्हणून बसलेली, अरे काय असते माझी, अरे शेवटच्या श्वासापर्यंत त्या लेकरांनी आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मात्र यश आलं नाही. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर कितीही पैसे घ्यावं पण आईला वाचवा. डॉक्टरांनी सुद्धा फार प्रयत्न केले पण आईला वाचवता आलं नाही. आज इकडे आईची सेवा करणारी पिढी, मुलं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण बाबा,
एकीकडे त्याच आई वडिलांना पाणी पाजायला सुद्धा लेकर त्या आई वडिलांपाशी नसतात. काय 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 करतात, काय आपले आई वडील करतात काय त्या लेकरांसाठी. ऐका ना, फार गरीब कुटुंब आहे बाबा. एवढी गरिबी की आमचा बाप जर दुसऱ्याच्या भांड्याला कामाला नाही ना गेला बाबा, तर संध्याकाळची चूल पेटायची नाही, एवढी गरीब. परंतु अनंत संकटावरती जो छाती काढून ठामपणे पुढे उभा राहतो ना, तो प्रत्येक कुटुंबातला बाप असतो. नाहीतर आजकालच्या काही बेअक्कली लेकरांनी दणकात चालवलाय. बापाला म्हणे तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तुम्हाला काय कळते. अरे आजच्या त्या लेकरांना माझं सांगणं आहे, अरे तू ज्या बापाला म्हणतो ना तुम्हाला काय कळतं, तो तुझा पाय उभा करणार तुझा बाप, हेही लक्षात असू दे. तुझ्या बापाला म्हणतो तुम्हाला काय कळतं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. फार गरीब कुटुंब आहे. एवढी गरिबी की मावशी, माझा बाप जर दुसऱ्याच्या भांड्याला कामाला गेला नाही ना, तर संध्याकाळची चूल पेटायची नाही, एवढी गरिबी. छोटस कुटुंब आहे, लहाने लहाने 2 लेकरं आहेत. आणि पत्नीनं आपल्या पतीला म्हणावं, एका आईनं एका बापाला म्हणावं, मालक असं कुठवर चालायचं मालक. लेकरं शाळेच्या वयात आली मालक, लेकरासने शाळेत धाडलं पाहिजे मालक. तसा तो बाप चौतळला आणि सांगितलं, बाई ग, अगं वेडी आहेस का, अगं इथे एक टायमाची चूल पेटवताना माझी नाकी नळ येतात ग माझी माय, आणि तू म्हणतेस लेकरासने शाळा शिकवा. ए वेळा नाही ग, नाही जमायचं माझ्याच्या. मालक ऐका ना मालक, जे आपल्या नशिबाला आलंय मालक, ते आपल्या लेकरांच्या नशिबाला येऊ नये असं वाटत असेल ना मालक, म्हणून तरी लेकरासने शाळा शिकवते. जे आपण भोगलंय, जे आपण पाहिलंय, ते आपल्या लेकरांच्या नशिबाला येऊ नये असं वाटत असेल ना मालक, म्हणून तरी लेकरांना शाळा शिकू द्या. हो ठरलं ग. मान्य ग बाई, पण कशी शिकू लेकरासने शाळा. मालक नका ना काळजी करू, उद्यापासून मीही तुमच्या बरोबर लोकांच्या भांड्याला कामाला येईल, सडकाची कामं करेल, लोकांची धुनी भांडी करेल मालक, परंतु लेकरासने शाळा शिकवू. ठरलं गेलं मावशी, लेकरासने शाळा शिकवायचं ठरलं गेलं. रोज मायबाप कामाला जायला लागले, रोज मायबाप कामाला जायला लागले आणि येणाऱ्या पैशातून लेकरांची वह्या पुस्तक दप्तर खरेदी केली गेली. लेकरांची वह्या पुस्तक दप्तर खरेदी केली गेली. लेकर शाळेत जायला लागली. जाईल त्या वर्गामध्ये मावशी लेकर पहिला नंबर काढायची. 10वीला गेली, पहिला नंबर आला. 11वी झाली, 12वी झाली. फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयरला लेकरू पोहोचलं आणि मोठ्या लेकराचा फोन आला, बाबा आई आमच्या कॉलेजची फीस जरा जास्तच आहे ग माय, तुम्ही काही कामाला जाऊ नका, मी कोणातरी हॉटेलात काम करेल आणि माझ्या शाळेची कॉलेजची फीस भरेल. आईनं सांगितलं, बाळा अरे तू कोणातरी हॉटेलात कामाला जाशील तर तुला पाहिजे त्या पैशाची नोकरी मिळायची नाही. असं करू नको. अरे तुझ्या फीची व्यवस्था ही आई करेल, तुम्ही फक्त शाळा शिका, मोठं व्हा. संध्याकाळी बाप कामावरून घरी आल्याच्या नंतर त्या पत्नीनं आपल्या पतीला सांगितलं, मालक ज्या मालकाकडे तुम्ही कामाला जाताय ना मालक, त्या मालकाला सांगा वर्षभर 1 रुपया देऊ नको, परंतु ज्या दिवशी माझ्या दादाच्या कॉलेजचं फीचं लेटर येईल ना त्या दिवशी मात्र नाही म्हणू नको. ठरलं गेलं. बाप सकाळी लवकर उठला, कामाला गेला, सांगितलं शेठला, मालक वर्षभर 1 रुपया देऊ नका माझ्या कामाचा, पण ज्या दिवशी माझ्या लेकराचं कॉलेजचं फीचं लेटर येईल ना तेव्हा मात्र नाही म्हणू नका. रोज मायबाप काम करायचे, रोज रोज कावाड कष्ट करायचे. ती माय उष्ट माष्ट पदरामध्ये बांधून आणायची आणि संध्याकाळचं तेच खायचे.
रात्रीचं कालवान सकाळचं गरम करून खायचीत. ऐकणारे बसलेले. पाहता पाहता दिवाळीचा सण आला मावशी. अखंड गावामध्ये फटाके उडवले जात होते. अखंड गावामध्ये दिवाळीचा सण साजरा होत होता. अखंड गावामध्ये आकाशकंदील लागले होते. पण ना आकाशकंदील बाबा, ना दिवाळीचा सण, ना फटाके. एक गोड तेलाचा दिवा होता माय बापाला लावला आणि त्या गोड तेलाच्या दिव्याच्या शेजारी बसून एवढे रडलेत की खालची धरती माई सुद्धा ओली झाली. देवा, अरे गरिबी दे रे बाबा, पण इतके बी देऊ नकोस की गरिबी या शब्दाची सुद्धा लाज वाटते. एवढी गरिबी. पाहता पाहता लेकराच्या कॉलेजचं फीचं लेटर आलं. मोठ्या लेकराने आईला कॉल केला. आई, अगं माझ्या कॉलेजच्या फीचं लेटर आलंय ग माय. अवघी 2 दिवसाची मुदत आहे माय. सांगितलं बाळा काळजी करू नको. तुझा बाप ज्या मालकाकडे कामाला जातो ना त्याच्याकडनं वर्ष झाले 1 रुपया सुद्धा घेतला नाही. तुझ्यासाठी उष्ट माष्ट पदरामध्ये आणून खाल्लं दादा. तुझ्यासाठी लोकांची दुनी मांडी केली. काळजी नको करू बाळा, वेळेत तुझी कॉलेजची फीस भरली जाईल. बाप संध्याकाळी कामावरून घरी आल्याच्या नंतर पतीला सांगितलं, मालक, दादाच्या कॉलेजच्या फीचं लेटर आले बरं का मालक. तुम्ही ज्या मालकाकडं शेठकडं कामाला जाताना त्याच्याकडनं तुमचे कामाचे पैसे घेऊन या. बाप सकाळी लवकर उठला मावशी. गरम पाण्यानं बापानं आंघोळ केली. आंघोळ केल्याबरोबर बाप गावामध्ये गेला. ज्या शेठकडं ज्या मालकाकडं कामाला जात होता ना तो बाप, त्या मालकाकडे गेला आणि सांगितलं, मालक 1 वर्ष झालं माझ्या कामाचा 1 रुपया सुद्धा तुमच्याकडनं घेतला नाही मालक. वर्ष झालं तुमच्या शेतामध्ये माझा घाम गाळला मालक. आता मात्र माझ्या दादाच्या कॉलेजचं फीचं लेटर आले मालक. आता मात्र नाही म्हणू नका मालक. मालकानं सांगितलं, अरे वेडा बिडा झालास का बाबा, तुला पैसेच पाहिजे होते तर 2 महिन्या अगोदर सांगायचं होतंच ना. मालक असं करू नका हो. आयुष्यभर तुमच्या पायाची चाकरी करेल मालक. आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही मालक. एवढा बार मला संसार प्रपंच वाचवा हो मालक. माझी लेकरं शाळा शिकता येतो, कॉलेज शिकता येतो. एवढा बार मला संसार प्रपंच वाचवा मालक. एवढा बार मला संसार प्रपंच वाचवा. अरे तुला सांगितलेलं कळत नाही का बाबा. पैसे पाहिजे असतील तर 2 महिन्याच मिळतील, नाही तर उद्यापासून कामावरून नाही आला तरी चालेल. बसलेले. ज्या बापाची आई मेली तर तो बाप एवढा रडला नव्हता ना मावशी. परंतु लेकराच्या कॉलेजचं फीच पैसे भरायला पैसे नाहीत म्हणून तो बाप डस्सा गुडघे टेकून रडला. रडणारा बाप रडत रडत घरी गेला. आपल्या पत्नीनं पाहिलं आणि पत्नीनं सांगितलं, मालक काय झालं. बाई ग थकलो ग बाई, थकलो, आता नाही लेकरसने शाळा शिकू शकत. अगं ज्या मालकाकडे वर्ष झालं माझा घाम ज्या मालकाने शेतामध्ये गाळला, वर्ष झालं 1 रुपया ज्या मालकाकडनं घेतला नाही, आज तोच मालक म्हणतो पैसे पाहिजे असतील तर 2 महिन्याने मिळतील, नाही तर उद्यापासून कामावर सुद्धा येऊ नकोस. मालक एवढंच ना, जाऊ द्यात ना. एक काम करा, 2 महिन्यानं पैसे देणार आहे ना, असं करा, कोणातरी गावामध्ये जा, आपल्या गावामध्ये जा आणि कोणातरी तात्या मामा काकाकडून 4 रुपये उसने आणा. मालकानं तुमचा पगार केल्याच्या नंतर आपण त्याची उसने फेडून टाकू. तसा बाप चौताळून उठला बाबा. गावामध्ये गेला. ओ तात्या, ओ मामा, ओ काका, एवढा बार माझा संसार प्रपंच वाचवा हो. एवढा बार माझा संसार प्रपंच वाचवा. माझी लेकरं कॉलेज शिकतायत हो, कॉलेज शिकतायत, लेकराची फीस भरायची हो, 4 रुपये उसने देता का हो. मालकानं माझा पगार केल्याच्या नंतर मी तुमची उसने फेडून टाकेल. ओ काका, ओ तात्या, ओ मामा, बसलेले. या कीर्तनाच्या निमित्तानं माझं एक वाक्य घरी घेऊन जा बरं का. बसलेले. अरे
ज्या दिवशी तुमच्या आमच्यावरती वेळ देणार आहे बाबांनो, ऐका, त्या दिवशी कोणी कोणाचं नसतं. बाबा एक रुपया सुद्धा त्या बापाच्या हातावरती कोणी टेकवला नाही. अरे 1 रुपयाची भीक सुद्धा त्या बापाच्या हातावरती कोणी घातली नाही. अख्खा गाव बाप फिरला, ओ तात्या, ओ मामा, ओ काका, पण 1 रुपया सुद्धा त्या बापाला कोणी दिला नाही. रडणारा बाप तो डसा डसा रडत घरी आला. बायकोला सांगितलं, बास ग, बस झालं आता, नाही लेकरासने शाळा शिकू शकत ग, थकलो आता, थकलो. मालक नका ना असं करा. बसलेले प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे जिची साथ असते तिला बायको असं म्हणतात. एखादा पुरुष आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असेल ना, तर त्या पुरुषाच्या पाठीमागे आपल्या बायकोची भक्कम साथ असावी लागते. ऐका बरं का, त्या माईच्या लेकीचा आपल्या आयुष्यामध्ये कधीही अपमान करू नका. कारण बापानं 19 ते 20 वर्षापर्यंत हाताच्या फोडाप्रमाणे त्या माईच्या लेकीला सांभाळलेलं असतं. तुमच्या हवाली करत असताना तो बाप तुमची प्रॉपर्टी बघत नाही, तुमची इस्टेट बघत नाही. तो बाप बघत असतो समोरचा मुलगा कसा आहे, आणि क्षणात तो बाप आपली लेक परक्याच्या हातामध्ये देऊन टाकत असतो. आपल्या पत्नीचा ना कधी अपमान करू नका. पत्नी म्हणजे लक्ष्मी असते. ज्या दिवशी तुम्ही पत्नीचा अपमान कराल ना, त्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं असेल. नवऱ्याच्या पाठीवरती भक्कम साथ कोणाची असेल तर ती प्रत्येक कुटुंबातली बायको असते बरं का. त्या माईच्या लेकीने सांगितलं, मालक नाही ना दिले कोणी पैसे, जाऊ द्या की मालक. त्या माईच्या लेकीने आपल्या गळ्यातल्या एका धाग्याला हात दिला. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काळ्या मण्यामध्ये 2 वाट्या ओढल्या असतात बाबा. आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला मंगळसूत्र असं बोललं जातं. त्या माईच्या लेकीने त्या मंगळसूत्राला हात दिला. हात दिला बरोबर थोडासा हिस्सा दिला बरोबर ते मंगळसूत्र तुटून हातामध्ये आलं आणि सांगितलं, मालक हे घ्या, कोणीतरी सोनाराकडे घाण ठेवा आणि दादाच्या कॉलेजची फीस भरा. बापाने थरथर त्या हाताला त्या मंगळसूत्र हातामध्ये घेतलं. गावातल्या सोनाराकडे तो बाप गेला. गावातल्या सोनाराकडे मंगळसूत्र घाण ठेवलं. बाबा येणाऱ्या पैशातून लेकराची कॉलेजची फीस भरली. खरं सांगू, लेकरं एवढी मोठी झाली बाबा की अमेरिकेसारख्या देशामध्ये लेकरं 2-2 लाख रुपये पगार घेऊ लागले. किती? 2-2 लाख रुपये पगार अमेरिकेसारख्या देशामध्ये लेकरं घेऊ लागली. इकडे माय बाप कष्ट करायचे, राब राब राबायचे. संध्याकाळी आई कामावरून घरी आली, झाडलोट केली, दिवाबत्ती केली आणि स्वयंपाक करायला घेतला. भाकरीचं पीठ मळता मळता त्या आईच्या छातीमध्ये कळ आली. कळ आल्याबरोबर त्या आईनं एक हात भिंतीला टेकवला आणि आवाज दिला, मालक बघा ना मला कसं तरी होते, मालक बघा ना मला कसं तरी होते. तसा मालक तो पती धावत आला. पतीनं आपल्या पत्नीची थंड पडणाऱ्या शरीराची चाहूल घेतली. आपल्या 4 मित्रांना बोलवलं, गाडीमध्ये टाकलं. गाडीमध्ये टाकल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी 2 पाईपा कानात घातल्या. एक पाईप छातीवरती टेकवला. अंतरातला एक गरीब बाप गर्दी सारत 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 समोर आला आणि सांगितलं, डॉक्टर साहेब मी त्या पेशंटचा मालक. काय झालं तिला? वाचली पाहिजे ती डॉक्टर साहेब. कितीही पैसा लागू द्या, कितीही खर्च होऊ द्या. अव या मायची लेकरं ना अमेरिकेसारख्या देशामध्ये 2-2 लाख रुपये पगार घेतात डॉक्टर साहेब. ती जगली पाहिजे, ती वाचली पाहिजे. पाण्यासारखा पैसा तुमच्यापाशी होतो बसलेले माझ्या अभंगाला मला न्याय द्यायचा. डॉक्टर साहेब पाण्यासारखा पैसा तुमच्या समोर होतो, परंतु ती जगली पाहिजे, ती वाचली पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा ऐका ना बाबा, जर पैशावाली जगत असती तर या जगावरती पैशावाल्यांचंच राज्य चाललं असतं.
राहिला प्रश्न आमचा डॉक्टरांचा, बाबा आमचं काय हो, आम्ही प्रयत्न करू शकतो, त्या प्रयत्नाला यश द्यायचं काम कोणाचं असेल तर त्या भगवंताचं. ज्याचा सरलाय त्याला इथून कोणीही वाचू शकत नाही, आणि ज्याचा उरलाय त्याला इथून कोणीच नेऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जगाची सोडवण करणारा तो एकटाच पडते, तो जगाचा मालक. त्या मालकाच्या हातामध्ये सगळे, तेच माझा भगवंत शेवटच्या चरणात तुका म्हणे तुला सोडविना कोणी. 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 हे तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचनिया. एका चक्रपाणी वाचनिया. काळाची होळी पडेल जेव्हा. काळाची होळी पडेल जेव्हा. एका चक्रप्राणी वाचोनिया. एका चक्रप्राणी वाचोनिया. काळाची होळी पडेल जेव्हा. काळाची होळी पडेल जेव्हा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून. बाबा आमच्या हातामध्ये काही नाही हो, त्या जगाच्या मालकाच्या हातामध्ये. कोणाला इथं ठेवायचं आणि कोणाला न्यायचं, या जगाची सोडवण करणार तो एकटाच आहे, तो जगाचा मालक. त्याच्याशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. आम्ही काय हो प्रयत्न करू शकतो, त्या प्रयत्नाला यश द्यायचं काम कोणाचं असेल तर त्या जगाच्या. बाबा यायला थोडासा उशीरच झाला. तसा बाप तो गुडघे टेकून खाली बसला, धाय मोकळून बाप रडला. आपली आई गेल्याची वार्ता, आपली पत्नी गेल्याची वार्ता अमेरिकेतल्या लेकरांना सांगण्याकरता त्या बापांना बाबा खिशातून फोन काढला. आणि फोन कानाला लावल्याबरोबर त्या फोन मधनं आवाज आला, आपके मोबाईल पे पर्याप्त बॅलन्स नाहीये. बरं का, ज्या माय बापाची लेकरं अमेरिकेसारख्या देशामध्ये 2-2 लाख रुपये पगार घेत होती ना बाबा, त्या माय बापाच्या मोबाईल मध्ये, त्या बापाच्या मोबाईल मध्ये त्या लेकरांची आई गेल्याची वार्ता सांगण्याकरता त्या बापाच्या मोबाईल मध्ये बॅलन्स सुद्धा नव्हता. भरल्या डोळ्याने आपल्या मित्राकडे पाहिलं, मित्रानं खिशातून फोन काढून दिला, त्या मित्राच्या फोन मध्ये नंबर डायल केला आणि अमेरिकेतल्या लेकराला फोन लागला. फोन लागला बरोबर त्या अमेरिकेतल्या लेकराचा फोन मधून आवाज आला, हॅलो बाळा, अरे ज्या आईने तुम्हाला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं, लहानाचं मोठं केलं, तर हाताच्या फुडाप्रमाणे सांभाळलं, अरे जिच्यामुळे तुम्ही आज हे विश्व पाहू शकला, जिच्यामुळे तुम्ही आज हे जग पाहू शकला ना रे बाळांनो, अरे आईन वेळेला तुमची फीस भरण्याकरता, तुम्हाला शाळा शिकवण्याकरता जिनं बंधाऱ्याला कामं केली, सडकाला कामं केली, लोकांच्या भांडणाला कामं केली, धुणं मांडायची कामं केली, अरे उष्ट मष्ट पदरामध्ये आणून खाल्लं. अरे ऐन वेळेला तुमची कॉलेजची फीस भरण्याकरता पैसे नव्हते ना रे, जिनं स्वतःचं मंगळसूत्र सुद्धा घाण ठेवलं ना,
ती तुमची आई आज तुम्हाला सोडून निघून 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 गेली ना दादांनो, आयुष्यभरासाठी पोरक करून गेली. त्यावेळेस बाबा अमेरिकेतल्या लेकराचा फोन मधून आवाज आला, बाबा आमच्या आईला साध्या लाकडामध्ये जाळू नका, आमच्या आईला चंदनाचे लाकडे वापरा, चंदनाचे. बाबा आमच्या आईला रॉकेलचे डबे वापरू नका, तुपाचे डबे वापरा. बाबा आमच्या आईची अंत्ययात्रा ना अशी बलीच्या बली मोठी अंत्ययात्रा करा. बाळांनो, अरे हे मान्य रे, पण तुम्ही कधी येताय? बाबा काही केल्याने आम्हाला 21 दिवस येता येणार नाही. बाप डसाडसा रडला. त्या बापानं आपल्या पत्नीला अग्निडाग दिला. पाहता पाहता 21 दिवस ओलांडून गेले. 21व्या दिवशी ते लेकरू बस स्टँड वरती आले. लेकराला आणण्याकरता तो बाप बस स्टँड वरती गेला. बस स्टँड वरती गेलेल्या बापानं त्या लेकराला पाहिल्या बरोबर बापाचं अंत करून भरून आलं. त्या बापापाशी असं जवळचं कोणी नव्हतं, ते त्याच्यापाशी आपलं मन हलकं होईल, अंतकरण हलकं होईल असं त्या बापापाशी कोणी नव्हतं. लेकराला पहिला बरं डोळे भरून आले, ऊर भरून आलं, अंतकरण भरून आलं, डोळ्यामध्ये पाणी आलं. लेकराला कडकडून मिठी मारली आणि सगळं त्या बापाचं दुःख एका क्षणात नाहीसं झालं. आणि विचारलं, बाळा अरे तू आला, दादा नाही का रे आला? त्या लेकरानं सांगितलं, बाबा आमचं अमेरिकेतच ठरलंय, आईच्या वेळेस तू जायचं आणि बापाच्या वेळेस मी जाणार. अरे तर शेवटच्या श्वासापर्यंत आईपाशी पाचीच्या पाची लेकरं आईपाशी होती आणि एकीकडे शेवटच्या क्षणाला सुद्धा त्या मायबापाला पाणी पाजायला ती लेकरं त्या मायबापाशी आली नाही. अरे आज वृद्धाश्रमामध्ये हीच अवस्था आहे. वृद्धाश्रमातल्या मायबापाला सुद्धा त्यांची लेकरं शेवटच्या क्षणाला पाणी पाजायला सुद्धा नसतात रे. त्यावेळेस सांगू बसलेले, त्यावेळेस ना ते मायबाप एकच बोलत असतात. ते मायबाप एकच म्हणतात, ऐका ना, ते मायबाप काय म्हणतात? ते मायबाप म्हणतात, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले.
बापाची इच्छा असते. पण ते वृद्धाश्रमातले मायबाप त्या लेकराला म्हणतात, बाळा अरे आता कशाला रडतो, नको रडू, नको रे तुझ्या कशाला ताण देऊ बाळा, नको रडू, नको या जगाला देखावा दाखवू, आता सगळं सगळं संपलंय बघ. आता आमची एकच बोली रे, कुठं पुष्प फुलाची सजवणी डोली, स्मशानात मी बांधली घोडी, स्मशानात मी बांधली घोडी, पुष्प फुलाची सजवणी डोली, स्मशानात मी बांधली घोडी, स्मशानात मी बांधली घोडी. आता तुझ्याशी कोणी ना बोली, शेवटी अंगठाने पाणी प्याली, शेवटी अंगठाने पाणी प्याली. मी तुला पाहून डोळे झाकले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुझी नाही बात पाहिजे. मी तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, कुणी नाही पाणी पाजले. तुने नाही पाणी पाजले. कुणी नाही खऱ्या अर्थानं म्हणून त्या मायबापाची सेवा करा बाबांना, आयुष्यभर त्या मायबापाची सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. त्या आई वडील स्वर्गात गेल्याच्या नंतर त्या आई वडिलांच्या पाठीमागं अन्नदान झालं पाहिजे बाबा, ज्ञानदान झालं पाहिजे, पुण्यदान झालं पाहिजे. कारण ते स्वर्गातले आई वडील वाट पाहतात की आमच्या कुळामध्ये असा एखादा मुलगा जन्माला येईल की तो आमच्या नावानं अन्नदान करेल, ज्ञानदान करेल, पुण्यदान करेल, आमच्या नावानं श्राद्ध घालेल, आमची पुण्यतिथी करेल. अशी ती स्वर्गातले आई वडील वाट पाहत असतात. ते आई वडील काय म्हणतात ऐका, पाहता ती स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती स्वर्गीचे स्वर्गीचे पूर्वज, एखादा मुलगा जन्माला येईल की तो आमच्या नावानं मावशी अन्नदान करेल, ज्ञानदान करेल, अशी ते आई वडील वरतून वाट पाहत असतात. म्हणून आपले आई वडील जर स्वर्गात गेले असतील त्यांच्या पाठीमागं अन्नदान, ज्ञानदान, पुण्यदान हे झालं पाहिजे. पहा, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे. मावशी जाणार आहे का? जाणार आहे का?
मी भी जाणार आहे बाया, मी भी जाणार. असू द्या, त्यांची माझी मैत्री आहे, म्हणून तेवढे बोलतात. ऐका, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे. आजी जायचंय का नाही? प्रत्येकाला जायचंय. मावशी तुमची नथ संग यायची का? यायची का? नथ यायची का आजी संग? नथ नाही ना? जाताना तेवढी माझ्या नावावर करून जा. ऐका, जन्माला आल्याच्या नंतर हे प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे. बाबा, मग श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, गरीबाला सुद्धा जायचंय, श्रीमंताला सुद्धा जायचंय. एका ठिकाणी श्रीमंत माणसाची चिता जळत होती, दुसऱ्या बाजूला गरीब माणसाची चिता जळत होती. हा एवढा श्रीमंत होता, त्याला आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची कमी नव्हती. रोज 5-5 टायमिंग 5-5 पकडून ताट सोडायचं. दुसरा एवढा गरीब होता की सकाळचा भाकरीचा तुकडा खाल्ला तर संध्याकाळी पाणी पिऊन त्या गरीबाला झोपावं लागत होतं. मात्र दोघांची चिता शेजारी शेजारी जळत होती. बरं का दादा, त्या ठिकाणी तुमच्यासारखा एक साधारण माणूस त्या ठिकाणी गेला आणि तो माणूस विचार करू लागला की बाबा रे, हा एवढा श्रीमंत होता, यांना आयुष्यामध्ये एवढं काही कमावलं, सगळं काही कमावलं. रोज 5-5 टायमिंगचं 5-5 पकडून ताट समोर येतं, एवढा श्रीमंत होता. पण आता श्रीमंताची सुद्धा काय झाली? माती झाली. आणि हा एवढा गरीब होता, एवढा गरीब होता की त्या गरीबांना सकाळचं खाल्लं तर संध्याकाळचा भाकरीचा तुकडा मिळेल की नाही ते गरीबाला सुद्धा माहिती नव्हतं. परंतु आज या दोघांची चिता शेजारी शेजारी जळते. आज श्रीमंताची सुद्धा काय झाली? माती झाली. आणि आज या गरीबाची सुद्धा काय झाली? माती झाली. मग बसलेले त्या ठिकाणी कितीही श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या, एकदा का या ठिकाणी आला की या शरीराची काय होते? माती होते. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय महाराज म्हणतात बाबांना, या ठिकाणी तो राजा सुद्धा आला ना की प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे. तेच महाराज भगवानच्या 3ऱ्या चरणात सांगतात, सोड विना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भली भली. आणि महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये म्हणतात की बाबा रे, तो राजा जाऊ द्या, सोयरा जाऊ द्या, पण या ठिकाणी एकदा का काळाची उडी पडली की जरी तुमचे आमचे स्वतःचे मायबाप जरी असलेत ना, तरी सुद्धा ते तुम्हाला आम्हाला याच्यातून सोडू शकणार नाही. तेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, काळाची उडी पडेला बा जेव्हा, सोडविन तेव्हा माई बाप. आणि प्रथम चरणामध्ये तुकोबारा या मनाला उद्देश करतात, मना येतं मन तुझं गुंतू नको म्हणा, कारण हे सगळं माया जाळे. हे तर तुला वाटतंय माझं माझं, पण खरं सांगू म्हणा, इथं कोणी कोणाचं नाही, हे सगळे परकेत म्हणा. इथं माझं माझं म्हणतात
ऐन वेळेला कोणी कोणाचं नसतं म्हणा, हे सगळं मायाजाळे. म्हणून म्हणा सांगतो, ऐक म्हणा, नको नको म्हणा, गुंतू मायाजाळी. काळ आला जवळी ग्रासवय. सर्वांनी हातवरती करायचे स्ट्रेट. आपल्याला मालकाची विनंती आहे की 12:30 वाजेपर्यंत कीर्तन चालू ठेवायचे. घ्या हात वरती. मग असं करा, 12:30 वाजेपर्यंत अशीच राहू द्यात. घ्या वरती घ्या. आता काय करायचं, हातानं नामस्मरण आणि मुखानं टाळी वाजवायची. बरोबर ना? झोपले काय हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनाधळी आमचे काय वाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा आम्ही एकच सांगू बघून त्या भगवंताचं नामस्मरण करा विठ्ठल विठ्ठल
ऐका 5च मिनिटाचा वेळ घेणार आहे, जास्तीचा वेळ घ्यायचा नाही, कारण मला सुद्धा संध्याकाळी एका ठिकाणी कार्यक्रम आहे, लांबचा प्रवास आहे, म्हणून सर्वांनी शांत बसायचे, तहाड बसायचे. फुले काय लगेच वाटू नका, मी वाटण्याच्या वेळेस तुम्हाला सूचना देईल. दादा ए दादा इथे इथे आण, इथे आण, नको वाटू दादा. विक्षेप कोणी करू नका, 5 मिनिटाचा वेळ घेणार आहे, जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. पहा, आज या कुटुंबातून एक आई, एक मातृत्व आज या कुटुंबातून, आज या परिवारातून. खऱ्या अर्थानं मावशी 4 देवी. पहिला देव म्हणजे सूर्यनारायण बाबा, दुसरा देव म्हणजे बाबा चंद्र. 2 तर देव असे आहेत ना, ते पाप्याला सुद्धा दिसतात आणि पुण्यवानाला सुद्धा दिसतात. पहिला देव म्हणजे माझी आई आहे आणि दुसरा देव म्हणजे माझा बाप. बस या 2 देवांची सेवा करा, आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार. कुठला माळू जपू नका, कुठला तीर्थक्षेत्र करू नका, कुठला गंध कपाळ लावू नका. कमी कष्टात जास्त प्राप्ती करायची असेल ना, तर त्या म्हाताऱ्या माई बापाची सेवा करा. तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती झाल्याशिवाय राहायची नाही. कारण ऐका, तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा बसलेले, परंतु जोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओट्यावर तुमचे म्हातारे मायबाप बसलेत ना रे, तोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओट्याला शोभा आहे. ज्या दिवशी तुमचे म्हातारे मायबाप जातील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमच्या बंगल्याची शोभा गेल्याशिवाय राहायची नाही. संपली तुमची बंगल्याची शोभा, गेली तुमच्या बंगल्याची किंमत, मग मात्र कोणी तुमच्या बंगल्याला विचारणार नाही. अरे आई वडिलांचं महत्व सांगत असताना मी तुम्हाला कधी म्हणायचे नाही, देवाला हात जोडा, देवाच्या पाया पडा बाबा, कधी म्हणायचे नाही. पण ऐका ना, त्या आई वडिलांना हात जोडल्याशिवाय राहू नका, तुमचं निश्चित चांगलं होईल. आज माझा वारकरी संप्रदाय एवढा मोठा झाला ना बाबा, आज आपल्या वारकरी संप्रदायानं सांगितलंय आई वडिलांची सेवा करा, धन्य माता पिता तयाची, मातृदेव भव पितृदेव भव, असा हा सांगणारा माझा वारकरी संप्रदाय. आज आई गेल्याचं दुःख त्यांना विचारा, ज्यांची आई आज 1 वर्ष झालं, या लेकरांची आई आज या कुटुंबामध्ये राहिली. अरे कधी नाही लेकरं कामावरून दमून दुपून आली तर बाळा दमला करे हे विचारणारी आई आज या कुटुंबामध्ये राहिली नाही. अजून थेट सांगेल कोणाला विचारायचं? अरे विचारा त्या दोन्ही मुलींना, ज्या मुली जर कधी सासरमधून कंटाळून जर माहेरी आल्या तर त्यांच्या तोंडावरून मायेने आणि प्रेमाने हात फिरवणारी मातृत्व आई आज या कुटुंबामध्ये, आज या परिवारामध्ये राहिली. विचारा काय दुःख असतं. बसलेले ए माता मौली, सांगा ना ग, तुम्ही गेला होता का ग दिवाळीच्या सणाला गेला होता? त्या माता मौल्या मला सांगतील, तायडे अगं ज्या माहेरामध्ये आज मायबापच जिवंत नाही राहिलेत ग, हे ठिकाणी कसला आला आमचा दिवाळीचा सण, कसला आला आमचं माहेर. मी म्हणत नाही त्यांचा भाऊ त्या बहिणीवरती प्रेम करणार नाही, त्या बहिणीला जीव लावणार नाही, असं माझं मत नाही. परंतु ज्या वेळेस मायबाप माहेरामध्ये जिवंत असतात ना, त्या मायबापाला भेटण्याची ओढ ही लेकीची वेगळी असते. अरे त्या लेकीनं आपल्या माहेरामध्ये जावं, त्या लेकीच्या भावाचा मुलगा कुठेतरी ओट्यावरती खेळत असावा, त्या भावाच्या मुलाला पाहिलं बरोबर ते लेकरू पळत पळत आतमध्ये जावं आणि आपल्या आजीला म्हणावं, आजी ते बघ आत्या आली आत्या. अरे 75 वर्षाची म्हातारी असू द्या, टणटण उभी राहते, काठी हातामध्ये घेते आणि दन 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 करीत त्या दरवाजापर्यंत येते ना, आपल्या लेकीच्या तोंडावरून हात फिरवते, त्या लेकीला म्हणते, माय लय दिवसातून दिसतीस ग माझी माय, लय दिवसातून दिसतीस बाळा ग. अगं बरं आहे ना मग, तुझा संसार प्रपंच सगळं काही ठीक चाललंय ना ग बाळा, तुला कोणी उन्हा तुला तर बोलत नाही ना ग, तुला कोणी सासूस तर करत नाही ना ग. अरे हे सगळं विचारलं ना, ते मुलीची आई असते. मुलीच्या आयुष्यामध्ये तिची खरी मैत्रीण कोणी असेल तर त्या मुलीची आई ही मुलीच्या आयुष्यामध्ये खरी मैत्रीण.
अरे त्या मुलीनं शाळेत नाही यावं, कुठेतरी खेळण्यासाठी बागडण्यासाठी निघून जावं. आईनं यावं, त्या लेकीला एक चापट लावावी आणि त्या लेकीला म्हणावं कसं गव्हायचं तुझं लगीन झाल्यावर. त्या लेकीला रागा रागा झोपून घ्यावं. मात्र माझ्या आईनं यावं, झाडलोट करावी, दिवाबत्ती करावी, स्वयंपाक करावा आणि जेवणाच्या वेळेला मात्र त्या ताईडी पैसे जावं. त्या ताईडीला म्हणावं बाळा अगं वेडीस का, मांजराचे दात कुठे पिल्लाला लागतात का, आणि आईचा राग मनावरती धरतात का ग ताई. उड बरं पाहू या आईच्या हाताने 2 घास खाऊन, आणि ती आपल्या हाताने 2 घास बनवते ना, ती प्रत्येक कुटुंबातली आई असते. ए माता माता, आई तुम्हाला आई मिळाली. तुम्हाला लांबचं उदाहरण देऊन जाणार नाही ग माता मौल्य, पण जेव्हा मी 9वी 10वी मध्ये होते ना ताई, त्यावेळेस मी शाळेतनं लवकर घरी यायचे की झोपी जायची, पण माझ्या आईनं मला कधी उपाशी झोपू दिली नाही. रात्री अपरात्री कितीही कार्यक्रम असून कितीही उशीर येऊ द्यावो, परंतु जोपर्यंत मी येत नव्हते ना तोपर्यंत ती आई झोपून नसायची. कधी बाहेरचं खात नव्हती दादा, कारण त्या आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नव्हतं. ए माता मौल्य हो, तुम्ही कितीही सुगरण असा ग, पण खरं सांगू आजही जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरामध्ये जाते ना ग, तेव्हा तेव्हा त्या आईच्या उंबरठ्याच्या बाहेर पहिली चप्पल काढते आणि त्या आईचं टोपलं उचकटल्या जाते का, तर त्या आईचं खाल्ल्याशिवाय ती लेकीचं पोट भरत नाही ना, हे सत्य. आई लय मोठी बाबा. अरे आज आमचं सौंदर्य पाहून, आज आमचं रूप पाहून, आमची प्रॉपर्टी पाहून आमच्यावरती हजारो लोक प्रेम करणारे, कोटी लोक प्रेम करणारे, पण आमचा चेहरा न पाहता जी नितांत तुमच्या आमच्यावरती प्रेम करते तिचं नाव आई. पुरुष वर्ग, अरे ब्लेड पाडणं जर थोडंसं बोट कापलं तर आपल्याला किती वेदना होतात, पण हातभर पोट फाडून ती तुम्हाला आम्हाला जन्म देते आणि अर्ध्या तासानं ते हातभर फाडलेलं पोट दुःख विसरून त्या लेकराला ज्या वेळेस ती आई जवळ घेते ना, त्यावेळेस हातभर फाटलेलं पोटाचं ते दुःख क्षणात नाहीच होतं. अरे माणूस मेल्याच्या नंतर पहिला विधी हो होतो की माणसाला अग्निडाग दिला जातो. अग्निडाग दिल्याच्या नंतर दुसरा विधी दुसऱ्या दिवशी होतो, तो म्हणजे सावडण्याचा. सावडायला गेल्याच्या नंतर, माणसाला जाळल्याच्या नंतर, सावडायला गेल्याच्या नंतर बाबा राहतात ते काय, फक्त हड हड शिल्लक राहतात. एका जाणताना त्या अग्निदेवतेला प्रश्न विचारला, का रे अग्निदेवता, ज्या चेहऱ्यावरती हजारो रुपये खर्च केले, आज प्रत्येक माणूस तुझ्या एक सानिध्यामध्ये, प्रत्येक माणूस एक माणूस रोज तुझ्या सानिध्यामध्ये, ज्या माणसानं ज्या चेहऱ्यावरती हजारो रुपये खर्च केले अग्निदेवता, त्या चेहऱ्याचा एकही स्पेअर पार्ट शिल्लक राहत नाही. परंतु असं का बरं राहतात ती फक्त हड. त्यावेळेस त्या अग्निदेवतेने एवढं सुंदर उत्तर दिलं, बाबा रे या जगामध्ये, या विश्वामध्ये माणसाचं सगळं काही जाणं हे माझ्या हातामध्ये, माणसाचं सगळं काही जाणं हे माझ्या हातात आहे, पण ज्या माणसाची हाडं आईच्या दुधापासून मजबूत बनतात ना, त्या आईच्या दुधाला जाळण्याची ताकद ही माझ्यामध्ये नाही. म्हणून बसलेली आपली आई लय मोठी बाबा, एवढी मोठी नाही, त्या आईची तुलना तुम्ही आम्ही कोणाशीच करू शकत नाही बाबा, कोणाशीच करू शकत नाही. एवढी माझी आई मोठी. किती मोठी माझी आई, ऐका ना 2 मिनिटात सांगेल माझी आई किती मोठी. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं है, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी है आई तू आम्हाला सोडून निघून गेलीस आई, आज आम्ही आई म्हणून कोणाला हाक मारू, अंतरातून ती लेकरं म्हणत असतील
वडिलांची सेवा करा, त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. एक वेळ गाईच्या गोट्यामध्ये ठेवा, शिळा भाकरीचा तुकडा का होईना त्या आई वडिलांना वाढा, परंतु त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. कारण कोणसी चीज है कि जो यहाँ नहीं मिलती, कोणसी चीज है कि जो यहाँ नहीं मिलती, सब मिल जाता है पर वो माँ बाप नहीं मिलते. बसलेले या जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला आम्हाला प्रत्येक गोष्ट विकत मिळेल, प्रत्येक गोष्ट पैशाने मिळेल, पण या काळाच्या पडद्याच्या आड गेलेली ती आई तो बाप तुम्हाला आम्हाला आयुष्यामध्ये कधीच मिळणार नाही. दादा, माणसाच्या आयुष्यात दोनच ज्योतिषी खरे असतात. एक माया लावणारी माय आणि दुसरा म्हणजे भविष्य घडवणारा बाप. माणसाच्या आयुष्यातून एकदा का आई नावाची उशी आणि बाप नावाची गादी निघून गेली ना, माणसाला आयुष्यामध्ये कधीही सुखाची झोप लागत नाही. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा, त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. एक वेळ गाईच्या गोट्यामध्ये ठेवा, शिळा भाकरीचा तुकडा का व्हायना वाढा, पण त्या आई वडिलांना त्या वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. तसेच आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही श्रोते मायबाप श्रोते सज्जन आज या ठिकाणी जमलेलो आहोत, उपस्थित आहोत. कैलासवासी, देववासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी मुक्ताबाई दत्तूकरे. आणि खऱ्या अर्थाने या मायमाऊलीबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व होतं, अतिशय मायाळू व्यक्तिमत्व, अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व, जिनं आयुष्यभर कष्ट करून चांगल्या प्रकारे आपल्या लेकरा बाळांचा संसार प्रपंच उभा केला आणि चांगल्या प्रकारे संस्काराची शिदोरी आज लेकरांना दिली. नवे नवे सगळं कुटुंब म्हणजे पाहायला गेलं तर निर्व्यसनी कुटुंब या मायमाऊलीनं घडवलं. नवे नवे आजी कधी शाळा शिकली नव्हती, परंतु आपल्या नातवंडांना परतुंडांना शाळेत घेऊन जायची, शाळेमध्ये सोडायची आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत या लेकरांनी आपल्याला आईला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मी मगाशी सांगितलं, आले देवाजीच्या मनात इथे कोणाचीच आले ना. एकदा का त्या भगवंताची हाक आल्याबरोबर इथं कोणालाही थांबता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं या मायमाऊलीच्या पश्चात त्यांची मुलं शिवाजी दत्तूकरे, सर्जेराव दत्तूकरे, हनुमंत दत्तूकरे, सुखदेव दत्तूकरे, बापूराव दत्तूकरे, तसेच मुली मनीषा नरहरी उर्पणवर, तसेच सिंधू धर्मराज वाघमोडे, तसेच 11 नातू आणि 12 नाती आणि परतंडे 40. टाळी वाजवा. एवढा मोठं कुटुंब, एवढा मोठा परिवार आज या ठिकाणी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं या मायमाऊलीच्या आत्म्यात शांती लाभो, या लेकरांनी दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींच्या परमचरणी प्रार्थना करेन. मग असे सर्वांचाच आभार मानलेला आहे मी, म्हणून जास्तीचा वेळ झाल्यामुळे कोणाचेही आभार घेतले जाणार नाही. म्हणून सर्वांचीच खूप सुंदर अशी उत्तम अशी साथ लाभली, म्हणून सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं सुंदर असे यूट्यूब चॅनल आहे, सुंदर असं हे कीर्तन झालेलं आपल्याला पुन्हा पुन्हा यूट्यूबवरती पाहायला मिळेल. पुन्हा पुन्हा आपण सर्च केलं अर्पितताई आमराळे की आपल्याला यूट्यूबवरती हे कीर्तन पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार आहे. असे खऱ्या अर्थानं दोन्ही आमचे दादा असतील साठी जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच चोपदार दादा असतील साठी टाळी वाजवा. आमचे विनेकरी मावशी असतील आणि खऱ्या अर्थानं माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला. दादा, खऱ्या अर्थानं कीर्तनकार 50% चालत असतो, माईक सिस्टीम 50% काम करत असते. खऱ्या अर्थानं कीर्तनकाराचं कीर्तन रंगवणं ही माईक सिस्टीम मुलाच्या हातामध्ये असतं आणि खऱ्या अर्थानं खूप सुंदर अशी ऑपरेटिंग केली सिस्टीमचे सर्व श्री गणेश मंडप साऊंड सिस्टीम असेल यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तुम्हा श्रोते मायपा चरणाशी नमस्तक, माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नमस्तक आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.